नमस्कार, मी जयश्री जाधव. जसजसं मुलं मोठी होतात तसतसं प्रत्येक आई-वडिलांना एक चिंता भासत असते, की माझ्या मुलाला चांगली शाळा मिळेल का? माझ्या मुलाला चांगला भक्कम असा पाया मिळेल का? तसं मीही चिंतेत होते, की बाबा माझा माझा मुलगा फक्त 4 वर्षाचा होता. ह्या वयामध्ये मुलं फक्त मातीचा गोळा असतात आणि त्यांना घडवण्याचं काम एक चांगला शिक्षक करू शकतो. आणि मी अशा शाळेच्या शोधात होते, की बाबा माझा मुलगा तिथं गेल्यानंतर परिपूर्णपणे तो आपलं आहे असं म्हणून वावरेल. आणि मी अशा शाळेच्या शोधात होते. तर माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं की माझी मुलगी शिंदे कोचिंग क्लासमध्ये जाते आणि आता तिने प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के जी, सीनियर के जी अशी शाळा चालू केली आहे. रेम्बो किड झोन्स आणि डी केअर म्हणून शाळा चालू केलेली आहे. तू बघतेस का? तर हो, मी तिथं गेले. तर तुम्हाला सांगते, मी तिथं गेल्यानंतर मला मॅडम भेटल्या. मॅडमांनी सगळं समजावून सांगितलं. ह्याच्या पलीकडे आपण मध्यमवर्गीय असल्यामुळं आपण फीचाही विचार करतो. तर रेम्बो किड झोन्समध्ये फी ही एकदम माफक दरात आहे. आणि मेन म्हणजे माफक दरात फी असूनच्या असून त्यांचं जे म्हणजे एक आपुलकीपणा, जो एक आपलापणा आहे, तो कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहण्यासारखा आहे. मॅडमांचा शब्द होता की तुमचा मुलगा पूर्णपणे फॅमिलीमध्ये राहिल्यासारखा राहील. ह्या गोष्टीमुळं मी एकदम निश्चिंत झाले आणि मी त्या मुलाला माझ्या रेम्बो किड झोन्समध्ये प्रवेश घेतला. तर आज माझा मुलगा 6 महिने झालं रेम्बो किड झोन्समध्ये जातो. तर माझ्या मुलग्याला पेन्सिलही पकडता येत नव्हती. तर तिथल्या शिक्षकाने त्याला पेन्सिल पकडायला लावण्यापासून तो आत्ता पोएम म्हणतो. खूप छान असं अक्षरही त्याचे छान झालेले आहेत. विशेष म्हणजे तो आता म्हणत म्हणत स्पेलिंग काढतो. आणि माझा मुलगा ज्युनियर के जीला आहे. हे म्हणजे पूर्णपणे म्हणजे असं मला एक एवढा मोठा आणि इतका छान अनुभव होता ना. माझ्या मुलग्यानं पोएम म्हणणे, माझ्या मुलग्यानं ते काढणे, अक्षरं काढणे माझ्यासाठी खूप मोठा एकदम असा अनुभव खूप मोठा होता. आणि शिंदे कोचिंग क्लासेस आणि रेम्बो किड झोन्सचे मी मनापासून आभार मानते. तिथल्या स्टाफचेही मी मनापासून आभार मानते. कारण काय, आज काय माझ्या मुलाला जे काही त्यांनी घडवलं आहे ना, ते खूप छान आणि खूप छान घडवलेलं आहे. मी मनापासून अनेकदा शिंदे कोचिंग क्लासेस व रेम्बो किड झोनचे आभार मानते. नमस्कार.